नमस्कार. आपण पाहत आहात जनजागृती लाईव्ह न्यूज. महागाव तालुक्यात अवैध धंद्याचा ऊत. महागाव तालुक्यातील पोलीस स्टेशन हद्दीत चालू असलेल्या अवैध धंदे बंद करावे, असे निवेदन इलेक्ट्रिक मीडियाच्या संघटनेने यवतमाळ जिल्ह्याचे अधीक्षक तसेच महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले. महागाव पोलीस स्टेशन हद्दीत वरळी मटका, जुगार, देशी दारू, गौण खनिज तसेच रेती तस्करी मोठ्या प्रमाणात होत असून महागाव पोलीस स्टेशन हद्दीत असलेले अवैध धंदे त्वरित बंद करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे निवेदन इलेक्ट्रिक मीडियाच्या वतीने देण्यात आले आहे. अवैध धंदेवाल्यांची महागाव तालुक्यात चांगली दहशत निर्माण झाली असून या अवैध धंद्यांमुळे अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त होऊन देशोधडीला लागत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अल्पवयीन मुले व्यसनाधीन होत आहेत. या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे मुख्य संपादक राजेश कदम यांनी. आता आपण उभे आहोत यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव पोलीस स्टेशनमध्ये आणि नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत की या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. त्या अवैध धंदेमध्ये वरळी मटका असेल, क्लब असेल, अवैध रीती तस्करी असेल, गौण खनिजाची चोरी असेल, ह्यामुळे ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे फोफाळलेले आहेत आणि पोलीस प्रशासन कुठलीही अशा लोकांवर कारवाई करत नाही. मोठ्या प्रमाणात दारूसुद्धा विकली जात आहे. या ठिकाणी मुडाणा नावाचं गाव आहे. या ठिकाणी तर 10-15 लोक दारू विकत आहेत, परंतु पोलीस प्रशासन कुठलीही कारवाई करत नाही. तरुण मुलं वाम मार्गाला लागत आहेत. आज दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी आम्ही अवैध धंदे या पोलीस स्टेशन हद्दीतील त्वरित बंद करावे म्हणून आता ठाणेदार साहेबांना निवेदन दिलं आहे. काल माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनासुद्धा निवेदन दिलं आहे. आमचे सर्व इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे प्रतिनिधी या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी स्वतः या ठिकाणी येऊन निवेदन दिलेलं आहे. जर ह्यांनी ह्या निवेदनावर अवैध धंदे बंद केले नाही तर आम्ही तीव्र आंदोलन